आदरातिथ्याचा परिचय. पाहुणे मंडळी, मित्रमैत्रिणी किंवा अनोळखी व्यक्ती जरी आपल्याकडे आल्या तर आपण त्यांचं स्वागत करतो. आलेल्या सर्वांना चांगलं वाटावं, कम्फर्टेबल वाटावं म्हणून त्यांना वेलकम करणं, त्यांचं स्वागत करणं, त्यांच्याशी बोलणं, त्यांना काही त्रास असल्यास तो समजून घेणं, खाण्यापिण्याची ऑफर करणं, त्यांची काळजी घेणं आणि त्यांना आपुलकीनं वागवणं, यालाच आदरातिथ्य, हॉस्पिटॅलिटी म्हणतात. हॉस्पिटॅलिटी हा आपल्या वैयक्तिक आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहेच, पण त्याचबरोबर बऱ्याच क्षेत्रांमध्ये व्यावसायिकदृष्ट्या देखील हॉस्पिटॅलिटीचा उपयोग केला जातो. जसं एअरलाइन्स, क्रूज, मूव्ही थिएटर्स, कॉफी शॉप, टुरिझम, हॉटेल्स आणि वेगवेगळ्या इव्हेंट्समध्ये. उत्तम हॉस्पिटॅलिटी हे अनेक व्यवसायांच्या यशस्वी होण्यामागचं रहस्य आहे. ग्रूमिंग आणि ग्रूमिंगचे मापदंड. एखाद्या स्टार कॅटेगरी हॉटेलमध्ये काम करण्यासाठी स्वतःला कसे ग्रूम करावे लागेल हे या व्हिडिओद्वारे तुम्ही शिकाल. हॉटेल इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी ग्रूमिंग ही अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. कोणत्याही चांगल्या स्टार हॉटेलमध्ये काम करणारा स्टाफ व्यवस्थित ग्रूम्ड असणे आवश्यक असते, कारण ग्रूमिंगमुळे तुम्ही चांगले दिसता आणि त्यामुळे चांगलं काम करण्यासाठी प्रेरणा मिळते. ग्रूमिंगचे हे मापदंड हॉटेलच्या प्रत्येक विभागाला लागू होतात, जसे की हाऊसकीपिंग, फूड प्रोडक्शन, फूड अँड बेव्हरेज सर्व्हिस इत्यादी. मुलांच्या चुकीच्या ग्रूमिंगने सुरुवात करूया. हातावर टॅटू असणे, हातावर कुठल्याही प्रकारचे धागे बांधलेले असणे किंवा ब्रेसलेट घालणे, कोणत्याही प्रकारचे बूट घालणे, लांब केस ठेवणे किंवा केस न विंचरणे, शर्टचे बटन उघडे ठेवणे, शर्टच्या स्लीव्ज म्हणजे बाया दुमडणे, शर्ट टक इन न करणे म्हणजेच खोचलेला नसणे. ही सगळी चुकीच्या ग्रूमिंगची लक्षणे आहेत. आता योग्य ग्रूमिंगची पद्धत बघूया. हॉटेलच्या स्टँडर्डप्रमाणे शूज घालावेत आणि ते नेहमी पॉलिश केलेले असावेत. केस बारीक कापलेले असावेत आणि ते नेहमी कानाच्या वरपर्यंत कापावेत. रोज शेविंग म्हणजेच दाढी करणे आवश्यक आहे. युनिफॉर्म स्वच्छ व इस्त्री केलेला असावा. पुन्हा एकदा पाहूया. बूट पॉलिश केलेले असावेत, साधा बेल्ट असावा, केस व्यवस्थित व बारीक कापलेले असावेत. चला पहा आणि सांगा की योग्य आणि अयोग्य ग्रूमिंगमध्ये काय काय फरक असतो. नखं वाढलेली नसावीत, कारण वाढलेल्या नखांमुळे रोग पसरू शकतात. नखं नेहमी व्यवस्थित कापलेली असावीत. आता मुलींच्या चुकीच्या ग्रूमिंग पद्धती पाहूया. केस मोकळे सोडणे, हातात किंवा मनगटावर धागे बांधलेले असणे किंवा ब्रेसलेट घालणे, स्टँडर्डला अनुसरून नसलेले शूज घालणे किंवा कोणत्याही इतर प्रकारची पादत्राणे वापरणे. आता योग्य ग्रूमिंगची पद्धत बघूया. मुलींचे केस व्यवस्थित मागे बांधलेले असावेत आणि त्यावर नेट लावलेली असावी. हॉटेलच्या स्टँडर्डप्रमाणे शूज घालावेत आणि ते नेहमी पॉलिश केलेले असावेत. कानातले साधेसे असावेत, फार लोंबते, मोठे किंवा फॅशनेबल कानातले घालू नयेत. हलकासा मेकअप असावा, नेहमी लाईट शेड असलेली लिपस्टिक लावावी. युनिफॉर्म स्वच्छ व इस्त्री केलेला असावा. चला पहा आणि सांगा की योग्य आणि अयोग्य ग्रूमिंगमध्ये काय काय फरक असतो. ज्यावर डाग पडलेले आहेत असा युनिफॉर्म कधीही घालू नका. चला
आता किचन आणि फूड प्रोडक्शनमध्ये काम करणाऱ्यांचे ग्रूमिंग कसे असावे ते बघूया. मुलामुलींच्या ग्रूमिंगच्या सर्व पद्धती या विभागात देखील लागू होतात. किचनमध्ये काम करताना हॉटेलने दिलेला किचन युनिफॉर्म घालणं अनिवार्य आहे. लक्षात ठेवा, शेफ कॅप घालणं आवश्यक आहे. ॲप्रन घालणं देखील जरुरी आहे. हॉटेलच्या स्टँडर्डप्रमाणे शूज घालावेत. शेफ कोटचे स्लीव्ज म्हणजे बाह्या नेहमी दुमडलेल्या असाव्यात, नाहीतर स्वयंपाक करताना बाह्या आग पकडू शकतात आणि त्यामुळे मेडिकल इमर्जन्सी उद्भवू शकते. तर हे आहे ग्रूमिंग. ग्रूमिंगमुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यामुळे तुमचं काम सोपं आणि चांगल्या प्रकारे होतं. इंडोअर सफाई उपकरण. हा आहे फेदर ब्रश. फेदर ब्रश कोणत्याही आकारामध्ये दुमडता येतो. बेडसाईड लॅम्प, टीव्ही, कॅबिनेट यासारख्या नाजूक वस्तूंची साफसफाई करण्यासाठी फेदर ब्रशचा उपयोग होतो. फेदर ब्रशच्या मदतीनं साफसफाई करताना वरून खालच्या दिशेनं स्वच्छता करा. भिंतीवर लावलेल्या वस्तू स्वच्छ करताना हा ब्रश अशा प्रकारे दुमडून त्या वस्तू आपण स्वच्छ करू शकता. जसं की हा AC. लक्षात ठेवा, वरचा भाग आधी साफ करून मग खालचा भाग साफ करा. वर लावलेले लाईट्स तुम्ही अशा प्रकारे स्वच्छ करू शकता. आधी आतून आणि मग बाहेरून स्वच्छ करा. फेदर ब्रश वजनाला हलके आणि मऊ असतात, त्यामुळे वस्तूंवर त्याचे ओरखडे येत नाहीत. कॉबवेब रिमूव्हर. कॉबवेब रिमूव्हर ब्रश गोल आकाराचा असतो. याच्या मदतीनं कोळ्याची जाळी काढता येतात आणि पोहोचायला कठीण असे कोपरे सहज साफ करता येतात. कॉबवेब रिमूव्हर ब्रशचा आणखीन एक फायदा म्हणजे पंख्याच्या पातीचा वरचा आणि खालचा भाग यानं एकाच वेळी साफ करता येतो. कधी कधी खोलीची उंची इतकी जास्त असते की वरच्या कोपऱ्यांपर्यंत आपला हात पोहोचू शकत नाही. अशा वेळी इथं असलेली कॅप अलगदपणे ओपन करा. त्यानंतर हा रॉड आणि हा खालचा भाग व्यवस्थित पकडून अशा पद्धतीनं खेचा. तुम्हाला आवश्यक तेवढी याची हाईट ॲडजस्ट करा. हाईट ॲडजस्ट झाल्यावर त्याची कॅप इथे फिट करा. क्लॉथ डस्टर. डस्टर थोडंसं ओलं करून एका कोपऱ्यापासून डस्टिंग करायला सुरुवात करा. प्रत्येक वस्तू उचलून स्वच्छता करा आणि सफाई केल्यावर त्या वस्तू उचलून पुन्हा जागेवर व्यवस्थित ठेवून द्या. नेहमीप्रमाणेच वरून खालच्या दिशेला सफाई करा. टेलिफोनची सफाई तसंच ड्रॉवरमधल्या वस्तू तुम्ही या डस्टरनं साफ करू शकता. मात्र सफाई नेहमी वरून खाली करावी हे लक्षात ठेवा. पॉलिश केलेलं फर्निचर सुद्धा थोड्याशा ओल्या डस्टरनं हलक्या हाताने तुम्ही साफ करू शकता. स्पंज. भिंती स्वच्छ करण्यासाठी आणि कठीण डाग घालवण्यासाठी स्पंजचा उपयोग केला जातो. सफाई करताना वरून सुरुवात करत खाली या. इलेक्ट्रिक स्विच आणि वायर्सच्या आजूबाजूनी स्वच्छता करताना सावधगिरी बाळगा. स्क्विझी. स्क्विझीच्या मदतीनं काचा, आरसे, खिडक्या, पार्टिशन्स साफ केले जातात. स्क्विझीच्या एका बाजूला स्पंज आणि दुसऱ्या बाजूला रबर असतं. सुरुवातीला काचेवर स्प्रे बॉटलच्या मदतीनं सोल्युशन शिंपडा म्हणजेच स्प्रे करा. त्यानंतर डाग निघण्यासाठी स्क्विझीच्या एका बाजूला असलेल्या स्पंजच्या मदतीनं हलक्या हातानं घासा. आता स्क्विझीच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या रबरच्या मदतीनं सोल्युशन काढून टाका. राहिलेलं सोल्युशन स्वच्छ डस्टरनं पुसून घ्या. स्प्रे बॉटल. आपण बघितलंच आहे की स्प्रे बॉटलच्या मदतीनं तुम्ही वेगवेगळी सोल्युशन्स स्प्रे करू शकता. कार्पेट ब्रश. वॉल टू वॉल कार्पेट्स आणि गालिचे साफ करण्यासाठी कार्पेट ब्रश वापरता येतो. सफाई करण्यासाठी एका कोपऱ्यापासून सुरुवात करावी आणि एकाच दिशेनं ब्रश करत करत पुढे जावं. सगळा कचरा डस्ट पॅनमध्ये गोळा करून डस्ट बिनमध्ये टाका. स्क्रबर.
बाथरूमच्या सफाईसाठी स्क्रबरचा उपयोग केला जातो. आज स्क्रबरच्या मदतीनं आपण बेसिन साफ करूया. बेसिन साफ करताना सर्वप्रथम सोल्युशन स्प्रे करा. त्यानंतर स्क्रबरच्या मदतीनं स्टील फ्रिक्चर्स व्यवस्थित घासून मग प्लॅटफॉर्म घासा. सर्वात शेवटी बेसिन व्यवस्थित साफ करा. WC ब्रश किंवा टॉयलेट ब्रश. हा टॉयलेट ब्रश आहे. याचा आकार हॉकी स्टिक सारखा असल्यामुळे याला हॉकी शेप ब्रश असंही म्हटलं जातं. हा एक प्रकारचा राऊंड शेप टॉयलेट ब्रश आहे. टॉयलेट स्वच्छ करण्यासाठी ॲसिड बेस्ड केमिकलचा वापर केला जातो. त्यामुळे टॉयलेटची सफाई करताना हातात ग्लोव्ज घालणं आवश्यक आहे. टास्की R6 हे केमिकल टॉयलेट बाउलमध्ये अशा प्रकारे होता. नंतर 10 ते 15 मिनिटांनी टॉयलेट ब्रश थोडा ओला करून वरून खालच्या दिशेनं टॉयलेट बाउल स्वच्छ करा. स्वच्छता करताना ब्रश प्रत्येक कोपऱ्यात पोचेल अशा रीतीनं व्यवस्थित घासा. आता फ्लश करा आणि क्लीनर निघून जाऊ द्या. राऊंड शेप ब्रशच्या मदतीनं सुद्धा अशाच प्रकारे टॉयलेट साफ केलं जातं. आउटडोअर सफाई उपकरणं. सॉफ्ट ब्रूम. सॉफ्ट ब्रूम म्हणजेच केरसुणी किंवा मऊसर झाडू जो सगळ्यांच्या घरात असतो. खोलीच्या आत तसंच बाहेर सुद्धा फरशीवरचा केर काढण्यासाठी याचा उपयोग केला जातो. याचे केस मऊ असतात. त्यांच्या मदतीनं कोरडी धूळ, माती आणि केर कचरा साफ करता येतो. केर काढून झाल्यावर तो डस्ट पॅनमध्ये गोळा करा आणि कचऱ्याच्या डब्यात टाका. ड्राय मॉप. गुळगुळीत फरशीवरची धूळ साफ करण्यासाठी ड्राय मॉप वापरला जातो. तो पहिल्यांदा असेंबल करून घेऊया. हे आहे रिफिल. कॉटनपासून बनवलेल्या या रिफिलला रॉड लावला जातो. दोन्ही बाजूंनी स्क्रू फिट करून मग त्याची कॅप फिट केली जाते. ओलसर जागी ड्राय मॉपचा वापर करू नये. ड्राय मॉप असा पकडतात. डाव्या हाताने वरच्या बाजूला खांद्याच्या समोर आणि उजवा हात या इथे. खूप जास्त अंतर न ठेवता इथून जास्तीत जास्त 2 फुटावर आपला उजवा हात ठेवा. सफाई करताना आधी बाजूचा म्हणजे साईडचा भाग आणि कॉर्नर्स म्हणजे कोपरे क्लीन करा. कॉर्नर्स साफ केल्यावर पुढे जाऊन मॉप थोडा झटका. मग उजव्या बाजूनी डाव्या बाजूपर्यंत मॉप फिरवा. वरच्या हाताचा उपयोग मॉप वळवण्यासाठी किंवा दिशा बदलण्यासाठी करा आणि दुसऱ्या हाताचा उपयोग प्रेशर देण्यासाठी करा. ड्राय मॉपनं स्वच्छता करताना कमरेतून वाकू नका. सरळ म्हणजे स्ट्रेट उभं राहून स्ट्रेट क्लिनिंग करा. खूप जास्त कचरा जमा झाला असेल तर पुढे जाऊन मॉप झटका. लक्षात ठेवा, ड्राय मॉप कधीही उलटा करू नका. ड्राय मॉप उलटा केला तर सगळा कचरा बाहेर येईल. स्क्रबिंग ब्रश. रॉड असलेल्या या स्क्रबिंग ब्रशच्या मदतीनं फरशी सहजपणे घासून स्वच्छ करता येते. हा अशा प्रकारे पकडा. डावा हात वरच्या बाजूला आणि उजवा हात खाली. दोन्ही हातात जास्तीत जास्त अर्ध्या फुटाचं अंतर ठेवा. योग्य प्रकारे पकडा आणि कमरेतून जास्त वाकू नका. फरशीवर सोल्युशन टाका आणि ब्रशनं घासायला सुरुवात करा. हे करताना तुमचा उजवा पाय पुढे ठेवा. जिथे जिथे चिवट डाग दिसतील तिथे ब्रशच्या मदतीनं व्यवस्थित सफाई करा. हँड ब्रश. फरशीवरचे चिवट डाग काढण्यासाठी याचा उपयोग केला जातो. हा ब्रश अशा प्रकारे पकडा. आपल्या तळहातानं तो असा प्रेस करून मग घासा. डाग असतील तिथे सोल्युशन टाका. आपल्या तळहातांनी ब्रशवर दाब देत जोरानं फरशी घासा. डाग निघाल्यावर वायपरच्या मदतीनं फरशी साफ करा. वायपर. फरशीवर सांडलेलं पाणी वायपरच्या मदतीनं साफ करता येतं. तुम्ही जर डाव्या बाजूनं पाणी काढत असाल तर तुमचा डावा हात वरच्या बाजूला असेल आणि उजवा हात खाली असेल. उजवा पाय पुढे आणि डावा मागे ठेवा.
कमरेतून खूप जास्त नाही, पण थोडंसं वाका. वायपरवर उजव्या हातानं पुढच्या बाजूला दाब द्या आणि डाव्या हातानं मागच्या बाजूला खेचा. उजव्या हातानं वायपरचा उपयोग करत असाल तर डावा पाय पुढे आणि उजवा पाय मागे ठेवा. उजवा हात वर आणि डावा हात खाली ठेवा. डाव्या हातानं थोडासा दाब द्या आणि उजव्या हातानं खेचा. वायपर पकडताना एका गोष्टीकडे लक्ष द्या. कधीकधी कोपऱ्यांमध्ये पाणी राहून जातं, त्यामुळे सगळ्या कोपऱ्यांमधून पाणी नीट साफ करा. वेट मॉप. वेट मॉपचे 2 भाग असतात, रॉड आणि रिफिल. ड्राय मॉपनं सफाई करून झाल्यावर वेट मॉपनं सफाई केली जाते. वेट मॉप आधी केमिकलच्या पाण्यात बुडवून तो व्यवस्थित पिळून घ्या आणि थोडा झटकून घ्या. हा अशा प्रकारे पकडा. डावा हात वर खांद्याच्या समोर आणि उजवा हात डाव्या हाताच्या साधारण 2 फूट खाली ठेवा. ना खूप खाली ना खूप वर. कम्फर्टेबल राहील अशा पद्धतीनं तो पकडा. रॉड तुमच्या बॉडीपासून खूप जास्त दूर पकडू नका. शरीराच्या जवळ ठेवा, जेणेकरून सफाई करणं सोपं जाईल. कमरेत वाकू नका. वेट मॉप यूज करताना उजव्या किंवा डाव्या बाजूनं याचा वापर करता येतो. उजव्या हाताच्या मदतीनं रॉड वेगवेगळ्या दिशेला वळवा आणि डाव्या हातानं रॉड हलवा. अशा प्रकारे वेट मॉपच्या मदतीनं तुम्ही आरामात फरशी साफ करू शकता. क्लिनिंग करताना वेट मॉप खराब झालाय असं वाटल्यास तो परत पाण्यात बुडवा आणि त्यानंतर आधीच्या प्रोसेसप्रमाणेच सर्व प्रोसेस पुन्हा करा. साइन बोर्ड, सूचना फलक. सफाई करताना खबरदारी म्हणून साइन बोर्ड म्हणजेच सूचना फलक वापरले जातात. साफसफाई करत असताना लोकांना त्याची सूचना मिळण्यासाठी सूचना फलक ठेवणं आवश्यक आहे. विशेषतः फरशी ओली असेल तर अशा प्रकारे सूचना फलक लावणं अत्यंत गरजेचं आहे. हा आहे हार्ड ब्रूम, ज्याला आपण खराटा असाही म्हणतो. अंगणाची किंवा बाहेरच्या जागेची सफाई करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. झाडाच्या बारीक काड्यांपासून हार्ड ब्रूम बनवला जातो. याच्या मदतीनं वाळलेला पालापाचोळा किंवा कोरडा कचरा साफ करता येतो. लक्षात ठेवा, हार्ड ब्रूम वापरत असताना जास्त वाकू नका, कारण त्यामुळे पाठ दुखण्याची शक्यता असते. यार्ड ब्रूम. यार्ड म्हणजेच अंगण. अंगणातली धूळ साफ करण्यासाठी मऊ केसांचा यार्ड ब्रूम वापरला जातो. हा अशा प्रकारे पकडतात. डावा हात वर आणि उजवा हात खाली ठेवा. दोन्ही हातांमध्ये अर्ध्या फुटापेक्षा जास्त अंतर ठेवा. एकदम सरळ ताठ उभे राहा. झाडू मारताना उजवीकडून डावीकडे या. जमिनीवर चॅनल किंवा खाचा असतील तर ब्रूम आडवा करून अशा प्रकारे चॅनल साफ करू शकता. वुडन पृष्ठभागाची सफाई. आज आपण वुडन सरफेस म्हणजेच लाकडी पृष्ठभाग स्वच्छ करण्याची पद्धत शिकूया. यासाठी आपल्याला लागेल कॅडी, डस्टर, टास्की R4 हे केमिकल, स्प्रे बॉटल. या गोष्टी लक्षात ठेवा. केमिकल डस्टरवर फवारा म्हणजेच स्प्रे करा. ते पृष्ठभागावर म्हणजे सरफेसवर स्प्रे करू नका. टास्की R4 हे केमिकल डायल्यूट केलं जात नाही. स्वच्छता करताना डस्टरनं इंग्रजी S असं अक्षर बनवा. स्वच्छता करत असताना कुठलीही वस्तू किंवा अडथळा नसावा. डस्टर व्यवस्थित फोल्ड केलेलं असावं. डस्टर नेहमी स्वच्छ असावं. डस्टरनं वरून खालच्या दिशेनं साफ करा. हॉटेलमध्ये बऱ्याच ठिकाणी वुडन सरफेस असतात, जसं फर्निचर, फ्लोअर इत्यादी. आता स्वच्छ डस्टरनं इंग्रजी S अक्षर बनवत पृष्ठभागावरची धूळ आणि घाण स्वच्छ करा. त्यानंतर डस्टरची साईड बदला. त्यावर टास्की R4 स्प्रे करा.
आणि एका कोपऱ्यापासून इंग्रजी एस अक्षर बनवत साफ करा. लक्षात ठेवा, डस्टर नेहमी सरळ दिशेत फिरवा आणि वरून खालच्या दिशेनं स्वच्छता करा. पृष्ठभाग व्यवस्थित स्वच्छ झाला आहे की नाही हे एकदा तपासून बघा. बाथरूमची स्वच्छता. हॉटेलमध्ये आलेले गेस्ट रूममध्ये गेल्यावर आधी बाथरूम पाहतात. स्वच्छ आणि नीटनेटक्या बाथरूममुळे हॉटेलची शोभा वाढते, म्हणून बाथरूम क्लिनिंग म्हणजेच बाथरूमची स्वच्छता करायला शिकलं पाहिजे. यासाठी लागणारं साहित्य: चेंबरमेट्स ट्रॉली, हँड ग्लोव्स, डस्टर, कॅडी, स्प्रे बॉटलमध्ये टास्की R1 केमिकल, टास्की R2 केमिकल, टास्की R3 केमिकल, टास्की R6 केमिकल, टास्की R7 केमिकल, स्क्रबिंग पॅड, बाथरूमचे सप्लाय, WC ब्रश, वेट मॉप, वायपर. या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यायला हवं. क्लिनिंग करताना दोन्ही हातांमध्ये हँड ग्लोव्ज घालणं आवश्यक आहे. केमिकल आणि पाणी योग्य प्रमाणात डायल्यूट केलं पाहिजे. मॉप वापरताना त्याचा धक्का फरशीवर ठेवलेल्या वस्तूंना लागणार नाही याची काळजी घ्यावी. क्लिनिंग करताना इंग्रजीतील एस आकारात पुसावं. वरून खालच्या दिशेनं क्लिनिंग करावं. आता बाथरूम क्लिनिंगची पद्धत जाणून घेऊया. कॅडी म्हणजे क्लिनिंगचं सामान ठेवण्याचा ट्रे असतो. ट्रॉलीमधून कॅडी बाथरूम मध्ये आणून ठेवा. डस्टबिन मधून गार्बेज बॅग्स काढून घ्या. जमिनीवर पडलेला कचरा, वापरलेल्या सामानाचे बॉक्सेस सर्व एकत्र करून बॅग मध्ये टाका आणि ती बॅग ट्रॉली मधील गार्बेज बॅग मध्ये टाका. नवीन गार्बेज बॅग घ्या आणि ती डस्टबिन मध्ये लावा. आता WC म्हणजेच वॉटर क्लोजेटचं क्लिनिंग कसं करतात ते पाहूया. सगळ्यात आधी स्विच दाबून WC फ्लश करून घ्या. स्वतःचे हात स्वच्छ राहण्यासाठी दोन्ही हातांमध्ये हँड ग्लोव्ज घाला. WC बाउल मध्ये हार्पिक किंवा टास्की R6 केमिकल अशा प्रकारे होता. त्याचा एकसारखा थर बाउल मध्ये तयार झाला पाहिजे. स्प्रेड केल्यानंतर काही वेळ ते तसंच राहू द्या. WCचा वरचा भाग आणि 2 झाकणं यांच्यावर WC सोल्युशन शिंपडा आणि काही वेळ तसंच राहू द्या. टास्की R3 सोल्युशन एका स्वच्छ कपड्यावर घ्या. त्याच्या साहाय्यानं वरून खालच्या दिशेनं इंग्लिश एस आकाराप्रमाणे पुसून काच स्वच्छ करा. काचेवर कोणताही डाग राहणार नाही याची काळजी घ्या. आता व्हॅनिटी काउंटर स्वच्छ करूया. यासाठी व्हॅनिटी काउंटरवरील सगळं सामान दुसऱ्या ठिकाणी ठेवा. व्हॅनिटी काउंटर आणि वॉश बेसिनवर टास्की R2 सोल्युशन टाका आणि काही वेळ तसंच राहू द्या. आता ग्लास क्युबिकलच्या काचेवर टास्की R3 सोल्युशन टाका आणि स्क्विझीच्या मदतीनं क्युबिकलवर अशा प्रकारे पसरा. दुसऱ्या बाजूनं अशा प्रकारे साफ करून घ्या.
इंग्लिशमधील एस अक्षराच्या आकारात वरून खाली अशा प्रकारे स्वच्छ करा. सगळ्या नळांवर आणि त्यांच्या फॉसेट्सवर टास्की R1 सोल्युशन शिंपडा. स्क्रबिंग पॅडनं ते घासा. नंतर कोरड्या फडक्यानं पुसून घ्या. गेस्टचा हात लागू शकतो अशा जागा व्यवस्थित कोरड्या करणं आवश्यक आहे. बाथटबवरील पाईप, फॉसेट, नळ आणि हँडलवर टास्की R1 सोल्युशन टाका. स्क्रबिंग पॅडनं या सर्व जागा घासा. बाथटबच्या अवतीभोवती पाणी टाका. कोरड्या डस्टरनं नळ, पाईप, बाथटब आणि त्याच्या आतील बाहेरील सर्व जागा पुसून कोरड्या करा. बाथरूमचे दरवाजे स्वच्छ करण्यासाठी टास्की R2 केमिकल डस्टरवर शिंपडा. मग त्या डस्टरनं वरून खाली इंग्लिश एस अक्षराच्या आकारात स्वच्छता करा. त्यामुळे बाथरूम टाइल्स साफ होऊन चमकू लागतील. व्हॅनिटी काउंटर साफ करण्यासाठी स्क्रबिंग पॅडनं काउंटर आणि बेसिन घासा. नंतर कोरड्या डस्टरनं बेसिन आणि काउंटर पुसून घ्या. आता WC-च्या ब्रशनं हार्पिक किंवा टास्की R6 केमिकल बाउलमध्ये सगळीकडून फिरवा. बाउलचा वरचा भाग आणि पाणी जाण्याची जागा व्यवस्थित स्वच्छ करणं हा बाथरूम क्लिनिंगचा महत्वाचा भाग आहे. बाहेरच्या बाजूला लागलेलं सोल्युशन निघून जाण्यासाठी फ्लश करा. कोरड्या डस्टरनं बाउलच्या बाहेरील फ्लश टँक आणि WC-ची दोन्ही झाकणं व्यवस्थित पुसा. शेवटी एकदा फ्लश करा. बादलीत पाणी घेऊन ते बाथरूम फ्लोअरवर टाका. वायपरच्या मदतीनं हे पाणी ड्रेनेजच्या दिशेनं ढकला. त्यामुळे बरीच स्वच्छता होते. आता वेट मॉपच्या मदतीनं बाथरूमची फरशी पुसून घ्या. फरशीच्या प्रत्येक कोपऱ्यात मॉप फिरवणं आवश्यक आहे. त्यामुळे साचलेलं पाणी आणि कचरा निघून जाईल. अशा प्रकारे संपूर्ण बाथरूम स्वच्छ झाल्यावर
आवश्यक सामान हॉटेलच्या स्टँडर्ड प्रमाणे ठेवा. टॉवेल स्टँडवर 2 बाथ टॉवेल ठेवा. 2 हँड नॅपकिन खालच्या दांडीवर टांगून ठेवा. बाथरोब अशा प्रकारे हँगरला लावा आणि दरवाजाच्या हुकवर टांगून ठेवा. बाथरोब ठेवण्याचे वेगवेगळे प्रकार असतात. इथे बाथरोबचा बेल्ट घट्ट बांधला आहे. बाथरोबचे हात दरवाजामध्ये अडकणार नाहीत अशा प्रकारे एका बाजूने फोल्ड करा. ट्रॉलीमधील सर्व सप्लाईज घ्या. त्यात शॉवर कॅप, फॉर युअर किट, कंगवा, शॅम्पू, बाथ जेल, टाल्कम पावडर, मॉइश्चरायझर, डेंटल किट, शेविंग किट, लुफा या वस्तू असतात. हॉटेलच्या स्टँडर्ड नुसार बाथरूम सप्लाईज व्हॅनिटी काउंटरवर योग्य पद्धतीने ठेवा. सोप डिश मध्ये साबण ठेवून टिश्यू बॉक्स व्हॅनिटी काउंटरच्या डाव्या बाजूला ठेवा. टिश्यू अशा प्रकारे फोल्ड करा. टॉयलेट टिश्यू पेपर रोल अशा प्रकारे होल्डर मध्ये लावून ठेवा. खाली खेचण्याचा त्याचा शेवटचा भाग देखील फोल्ड करा. शॉवर जवळील रॅकवर शॉवर जेल, कंडिशनर, शॅम्पू, अंघोळीचा साबण ठेवा. अशा प्रकारे बाथरूम स्वच्छ केल्यावर गेस्ट आणि सुपरवायझर दोघंही खुश राहतील. त्यामुळे चला प्रॅक्टिसला सुरुवात करा.